नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासामध्ये आपण WH प्रश्न कसे बनवावे हा टॉपिक सुरू केला. दिलेल्या वाक्यामध्ये अधोरेखित केलेला भाग उत्तर यावा असा प्रश्न कसा बनवायचा, सूत्राच्या माध्यमातून त्याचबरोबर नियमाच्या माध्यमातून काल आपण पाहिलो. आता या टॉपिक मध्ये दुसरी एक पद्धत, काल मी सांगितल्याप्रमाणे साधा वर्तमान काळ आणि साध्या भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद देत नाही. अशा वेळेला अशा वाक्यांचे आपण प्रश्न बनवताना सहाय्यकारी क्रियापदे कोणती घ्यावी. काही एक्झाम्पल्स या ठिकाणी मी लिहितोय, फक्त लक्ष द्या. नंतर नियम देणार आहे, फक्त एक्झाम्पल्स कडे लक्ष द्या. एक्झाम्पल्स लिहून घेऊ नका. या ठिकाणी 3 एक्झाम्पल्स लिहिले. या तिन्ही एक्झाम्पल्स मध्ये सहाय्यकारी क्रियापदे नाहीये. जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल तर त्या वाक्याच्या काळानुसार डू ची रूपे डू, डज, डीड, डू, डज, डीड यापैकी योग्य एक लिहावे त्या वाक्याच्या काळानुसार. जर दिलेले वाक्य साध्या वर्तमान काळात असेल, क्रियापदास यस किंवा इएस प्रत्यय नसेल तर डू लिहावे. जर दिलेले वाक्य साध्या वर्तमान काळात असेल, क्रियापदास यस किंवा इएस प्रत्यय लागलेले असेल तर डज. आणि जर दिलेले वाक्य साध्या भूतकाळामध्ये असेल तर अशा वाक्यासाठी डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. इतर बदल काल सांगितल्या नियमाप्रमाणेच, त्या सूत्राप्रमाणेच. पहिलं वाक्य काय आहे? बॉईज गो टू स्कूल एव्हरी डे. मुले दररोज शाळेला जातात. शाळेला हे उत्तर आलं पाहिजे, मुले दररोज कोठे जातात अशा प्रकारचा प्रश्न बनवायचा आहे. मुले दररोज कोठे जातात. आता कोठे हा WH शब्द सापडला. वेअर लिहा. सहाय्यकारी क्रियापद नाही. दिलेले वाक्य साध्या वर्तमान काळात आहे, क्रियापदाला यस किंवा इएस प्रत्यय नाही आहे, त्यामुळे डू घ्या. वेअर डू. त्यानंतर दिलेल्या वाक्याचा कर्ता बॉईज. त्यानंतर मुख्य क्रियापद एव्हरी डे आणि प्रश्नचिन्ह. वेअर डू बॉईज गो एव्हरी डे. मुले दररोज कोठे जातात. टू स्कूल शाळेला. प्रथम आपण योग्य WH शब्द निवडलं, त्यानंतर डू हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं, त्यानंतर दिलेल्या वाक्याचा कर्ता, मग मुख्य क्रियापद आणि इतर भाग आणि प्रश्नचिन्ह. 2 नंबरची वाक्य बघा. राज गोज टू स्कूल एव्हरी डे. कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी आहे. कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी आहे, त्यामुळे त्यानंतर येणाऱ्या क्रियापदास इएस प्रत्यय लागलेला आहे. मग अशा वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणून डज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. टू स्कूलला अधोरेखित आहे, यासाठी सुद्धा वेळच घ्या. वेळ
त्यानंतर योग्य सहाय्यकारी क्रियापद डज, वेअर डज. त्यानंतर दिलेल्या वाक्याचा कर्ता राज गोज मधील यस या ठिकाणी गेलेला आहे, त्यामुळे मुख्य क्रियापद म्हणून फक्त गो. डज मध्ये यस प्रत्यय गेलेला आहे. वेअर डज राज गो एव्हरी डे. आणि प्रश्नचिन्ह, राज दररोज कोठे जातो? मोहन वेंट टू पुणे yesterday. मोहन काल पुण्यास गेला. पुण्यास हे उत्तर यायला पाहिजे. आता बाळांनो किंवा असं म्हणूया आपण, yesterday असं अधोरेखित करूया. काल मोहन पुण्यास गेला. काल हे उत्तर यायला पाहिजे. हे वाक्य साध्या भूतकाळामध्ये आहे, साध्या भूतकाळामध्ये. मग या वाक्यामध्ये डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. डीड. बाळांनो मोहन वेंट टू पुणे yesterday. मोहन काल पुण्यास गेला. काल हे उत्तर येण्यासाठी मोहन पुण्यास केव्हा गेला असे मराठीमध्ये आपण प्रथम प्रश्न बनवून घ्यायचं. मोहन पुण्यास केव्हा गेला? केव्हा या डब्ल्यूएच शब्दासाठी, या शब्दासाठी व्हेन वापरतो आपण. व्हेन हे डब्ल्यूएच शब्द निवडलं. दिलेले वाक्य साध्या भूतकाळात आहे, त्यामुळे डीड वापरा. व्हेन डीड. त्यानंतर या वाक्याचा कर्ता मोहन. व्हेन डीड मोहन वेंट चे मुख्य रूप, कारण डीड भूतकाळ गेलेला आहे. गो टू पुणे. प्रश्न, वेन डीड मोहन गो टू पुणे. तर डीड घेतल्यामुळे याचा भूतकाळ गेला, मुख्य क्रियापद राहिलं. वेन डीड मोहन गो टू पुणे. मोहन पुण्यास केव्हा गेला? काल. अशा प्रकारे जर दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर बाळांनो डू डज डीड हे त्या दिलेल्या वाक्याच्या काळानुसार डू डज डीड यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. बाळांनो या वाक्यांच्यासाठी काही नियम घ्या. पहिला नियम, जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिले नसेल, जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिले नसेल, जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिले नसेल, सहाय्यकारी क्रियापद दिले नसेल, तर त्या वाक्याच्या काळानुसार डू ची रूपे कंसात डू डज डीड, डू ची रूपे कंसात डू स्वल्पविराम डज स्वल्पविराम डीड कंस पूर्ण, डू डज डीड कंस पूर्ण, यापैकी योग्य एक घ्यावे. यापैकी योग्य एक घ्यावे. यापैकी योग्य एक घ्यावे. पूर्णविराम. यापैकी योग्य एक घ्यावे. पूर्णविराम. पुढचा नियम घ्या. जर दिलेले वाक्य वर्तमानकाळी असेल, जर दिलेले वाक्य वर्तमानकाळी असेल व मुख्य क्रियापदास कोणतेही प्रत्यय लागले नसेल, व मुख्य क्रियापदास कोणतेही प्रत्यय लागले नसेल, तर अशा वाक्यासाठी डू, तर अशा वाक्यासाठी डू सिंगल अवतरण चिन्हामध्ये, तर अशा वाक्यासाठी डू व अशा वाक्यासाठी डू व यस किंवा ईएस प्रत्यय लागले असेल, व यस किंवा ईएस सिंगल अवतरण चिन्हामध्ये प्रत्यय लागले असेल, यस किंवा ईएस सिंगल अवतरण चिन्हामध्ये प्रत्यय लागले असेल, तर अशा वाक्यासाठी डज, तर अशा वाक्यासाठी डज डीओईएस सिंगल अवतरण चिन्हामध्ये, तर अशा वाक्यासाठी डज हे सहाय्यकारी क्रियापद
वापरावे. डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. पूर्णविराम. डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. पूर्णविराम. पुढील वाक्य. जर दिलेले वाक्य भूतकाळामध्ये असेल, पुढचा नियम घ्या. जर दिलेले वाक्य भूतकाळामध्ये असेल, जर दिलेले वाक्य भूतकाळामध्ये असेल तर अशा वाक्यासाठी डीड, अशा वाक्यासाठी डीड सिंगल अवतरण चिन्हामध्ये डीड असे सहाय्यकारी क्रियापद लिहावे. डीड असे सहाय्यकारी क्रियापद लिहावे. डीड असे सहाय्यकारी क्रियापद लिहावे. पूर्णविराम. बाण या नियमाखाली तिन्ही एक्झाम्पल्स घ्या. जे तुम्हाला मी आता नियम दिलो त्या नियमाखाली तिन्ही एक्झाम्पल्स घ्या. आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. पटपट लिहूया बाळा. ठीक आहे बाळा. या दोन्ही पद्धतीवर आधारित काही एक्झाम्पल्स तुमच्या धड्यांच्या मध्ये घेतोय आणि काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवण्यास देतोय. फक्त एक्झाम्पल्स माझ्यासोबत लिहून घ्या. त्या प्रत्येक एक्झाम्पल नंतर 2-2 ओळी सोडायच्या आहेत.
बाळांनो काही एक्झाम्पल्स मी या ठिकाणी लिहिलो. हे एक्झाम्पल्स पहा. ही यूज द स्मॉल ब्रूम हरीडली अँड केअरलेसली. तो छोटेसे झाडू घाईघाईने आणि निष्काळजीपणाने वापरायचा. घाईघाईने आणि निष्काळजीपणाने हे उत्तर यायला पाहिजे. या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही आहे. वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. तो छोटेसे झाडू कसे वापरायचा. आता कसेसाठी हाऊ घ्या. हाऊ त्यानंतर डीड योग्य सहाय्यकारी क्रियापद. वाक्य भूतकाळी असल्यामुळे त्यानंतर करता ही यूज घ्या. फक्त यूज. हाऊ डीड ही यूज याचा भूतकाळ गेलेला आहे या ठिकाणी डीड मध्ये. त्यामुळे फक्त यूज अँड द स्मॉल ब्रूम. द स्मॉल ब्रूम क्वेश्चन मार्क. हाऊ डीड ही यूज द स्मॉल ब्रूम. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी अराउंड. सीताराम हा त्याच्या की कपडे पोहोचवण्याच्या फेरीवर होता. आता ते सीताराम हे उत्तर यायला पाहिजे. मी काल तुम्हाला बोललो फक्त उत्तर करता अधोरेखित असेल तर त्या ठिकाणीच WH ठेवा. who was on his delivery around. Who was on his delivery around. त्याच्या त्या कपडे पोहोचवण्याच्या राऊंडवर कोण होते. She gave instruction to the आया. ती आयाना सूचना दिली. सूचना हे उत्तर यायला पाहिजे. ती आयाना काय दिली. काय हा WH शब्द घ्या. दिलेले वाक्य साधा भूतकाळ त्यामुळे डीड फॉट डीड. त्यानंतर करता शी गेवचं गिव टू द आया. प्रश्नचिन्ह. व्हॉट डीड शी गिव का घेतलं. याचा भूतकाळ या ठिकाणी गेलेला आहे. मुख्य क्रियापद. व्हॉट डीड शी गिव टू द आया क्वेश्चन मार्क. The Seth was holidaying in Kashmir. Seth काश्मीर येथे सुट्ट्या घालवित होते. काश्मीर येथे उत्तर यायला पाहिजे. सेठ कोठे सुट्ट्या घालवित होते. वेअर कोठे. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वॉज. वेअर वॉज. त्यानंतर करता सेठ. वेअर वॉज द सेठ हॉलिडेइंग. प्रश्नचिन्ह. वेअर वॉज द सेट हॉलिडेइंग. सेट की सुट्ट्या कोठे घालवित होते. आता डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. डॉक्टर हॉकिंग हे खूप सामंजस्य व्यक्ती आहेत. खूप सामंजस्य हे उत्तर यायला पाहिजे. डॉक्टर हॉकिंग कसे आहे. खूप विनम्र व्यक्ती आहेत. डॉक्टर हॉकिंग कसे आहे. कसेसाठी हाऊ सहाय्यकारी क्रियापद आहे. हाऊ इज डॉक्टर हॉकिंग. हाऊ इज डॉक्टर हॉकिंग. अशा प्रकारे आपण प्रश्न बघू शकतो. पटपट लिहून घ्या. काही क्वेश्चन्स मी तुम्हाला लिहून देतो. पटपट लिहून घ्या एक्झाम्पल्स. पटपट लिहून घ्या.
बाण हे एक्झाम्पल्स लिहून घेतला असाल तर काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवण्यासाठी देतोय घरी, काही एक्झाम्पल्स तुम्हाला घरी सोडवण्यासाठी देतोय. माझ्यासोबत एक्झाम्पल्स लिहून घ्या पटपट. अगदी साधी साधी वाक्य बाळांमध्ये येते.
पटपट लिहून घ्या. अजून काही एक्झाम्पल्स तुम्हाला देतो. पटपट लिहून घ्या. हे एक्झाम्पल्स तुम्ही सोडवायचे आहेत. काही एक्झाम्पल्स आहेत तर ते वरती लिहिले. हे 10 एक्झाम्पल्स तुम्ही सोडवायचे आहेत. 10 एक्झाम्पल्स लिहून घ्या. बाळांनो, लिहून झालं असेल तर इकडे लक्ष द्या. कालपासून आपण डब्ल्यूएच प्रश्न कसे बनवावे हा टॉपिक संपवला. बाळांनो, आता अजून एक टॉपिक घेतोय, त्यानंतर आपण धडे चालू करूया.
नवीन टॉपिक अगदी सोपा आहे. यूज ऑफ अनलेस आणि इफ नॉट. त्या टॉपिकचे फक्त टायटल लिहून घ्या. use of unless किंवा if डॉट नॉट. अनलेस किंवा इफ नॉटचा वापर करा. कारण या भागामध्ये दिलेल्या वाक्यात अनलेस देतात, त्या वाक्यामध्ये इफ नॉटचा वापर करायचा असतो किंवा इफ नॉट असेल तर त्याच्याऐवजी अनलेसचा वापर करायचा असतो. आता यामध्ये अनलेस म्हणजे शिवाय की हा शब्द नकारार्थ व्यक्त करतो. उदाहरणार्थ मराठीमध्ये आपण बोलताना बोलतो, तू मला मदत केल्याशिवाय माझा हा प्रकल्प पूर्ण होणार नाही. म्हणजे जर तू मला मदत केली नाही तर माझा हा प्रकल्प पूर्ण होणार नाही. तू आल्याशिवाय मी सहलीला जाणार नाही. म्हणजेच काय, अनलेस या शब्दामधून नकार व्यक्त होतो. अनलेस या शब्दामधून नकार व्यक्त होतो. आता अनलेसच्या जागी इफ नॉट आणि इफ नॉटच्या जागी अनलेसचा वापर कसा करावा हे या टॉपिक मध्ये शिकवतोय. अगदी साधा सोपा टॉपिक आहे. याच्या नंतर आपण परत तुमच्या पुस्तकामधील धडे पाहायचा आहे. काही एक्झाम्पल्स मी या ठिकाणी देतोय. या तिन्ही वाक्यामध्ये बघा, पहिलं वाक्य आहे इफ यू डू नॉट स्टडी वेल यू विल नॉट पास. जर तू चांगला अभ्यास नाही केलास तर तू पास होणार नाहीस. इफ चे वाक्य शक्यतो नकारार्थी असतं. मग ह्या वाक्यात रिमूव्ह इफ म्हणतील किंवा यूज अनलेस असं म्हणतील. या इफच्या जागी अनलेस वापरायचा आहे. बघा, इफच्या जागी अनलेस वापरा. अनलेस हा नकारार्थी शब्द आहे, त्यामुळे यामध्ये नकार काढून टाकायचा. कारण हा नकार व्यक्त करतो, नकारार्थी शब्द आहे, म्हणून यामधील नकार काढून टाकायचा आहे. अनलेस यू स्टडी वेल, तू चांगला अभ्यास केल्याशिवाय पुढील वाक्य आहे तसं यू विल नॉट पास. यू विल नॉट पास. तू चांगला अभ्यास केल्याशिवाय तू पास होणार नाहीस. बघा, परत सांगतो, इफच्या जागी अनलेस वापरायचा आहे आणि इफ मधील नकार काढून टाकायचा आहे. अनलेस यू स्टडी वेल कॉमा यू विल नॉट पास. पुढील वाक्य बघा, अनलेस बॉयज प्ले वेल दे विल नॉट विन द मॅच. मुले चांगले खेळल्याशिवाय ते सामना जिंकणार नाहीत. आता अनलेसच्या जागी इफ वापरायचा आहे. अनलेसच्या जागी इफ वापरला तर अनलेस हा नकारार्थी असल्याने हे इफचे वाक्य नकारार्थी बनवायचं. इफचं वाक्य नकारार्थी. इफ बॉयज
डू नॉट प्ले वेल. डू नॉट का घेतलं होतं? दिलेलं वाक्य साधा वर्तमान काळात आहे, त्यामुळे सहायकारी क्रियापद नाही आहे. नकारार्थी करताना सहायकारी क्रियापद घ्यावं लागतो, म्हणून डू घेतलं. डू नंतर नॉट. इफ बॉयज डू नॉट प्ले वेल, बाळांनो अनलेसच्या जागी इफ वापरलं आणि इफचं वाक्य नकारार्थी बनवलं. इफ बॉयज डू नॉट प्ले वेल, कॉमा they will not win the match. They will not win the match. Unless like if वापरलं हे वाक्य निगेटिव्ह केलं. if boys do not play well, comma they will not win the match. पुढचे वाक्य बघा बाळांनो. अजून एक राहिलं, या दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच होतो, लक्षात घ्या. फक्त अनलेसच्या जागी इफ आणि इफच्या जागी अनलेस, या दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच होतो. आता पुढील वाक्य, इफ यू रॅन फास्ट यू वुड विन द रेस. जर तू वेगाने धावलास तर तू शर्यत जिंकशील. इफच्या जागी अनलेस वापरा. अनलेस, कारण हा इफचा क्लॉज पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह शक्यतो असतो पण हा पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे पुढील क्लॉज निगेटिव्ह बनवा. अनलेस यू रॅन फास्ट. अनलेस यू रॅन फास्ट यू वुड नॉट विन द रेस. यू वुड नॉट विन द रेस. जर इफ चे क्लॉज निगेटिव्ह असेल तर पुढचा जर इफ चा क्लॉज पॉझिटिव्ह असेल तर दोन्हीचे अर्थ कायम होण्यासाठी पुढील क्लॉज काय करा, निगेटिव्ह बनवा. पुढील क्लॉज निगेटिव्ह बनवा. इफच्या जागी अनलेस यू रॅन फास्ट, हा क्लॉज पॉझिटिव्ह आहे त्यामुळे पुढील क्लॉज निगेटिव्ह. यू वुड नॉट विन द रेस, तू वेगाने धावल्याशिवाय तू शर्यत जिंकणार नाहीस. अशा प्रकारे इफच्या जागी अनलेस आणि अनलेसच्या जागी इफ आपण वापरू शकतो. अजून काही पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत पण आपण घ्यायचं आहे. सुरुवातीला या एक्झाम्पल्स बद्दल नियम घ्या. पहिला नियम, या भागामध्ये स्वल्पविराम, या भागामध्ये स्वल्पविराम आपल्याला इफ ऐवजी अनलेस व अनलेस ऐवजी इफ, सगळे शब्द सिंगल अवतरण चिन्ह आपल्या. इफ ऐवजी अनलेस व अनलेस ऐवजी इफ, सगळे शब्द सिंगल अवतरण चिन्ह आपल्या. इफ ऐवजी अनलेस व अनलेस ऐवजी इफ लिहाव्याचे असते. फुल स्टॉप. त्याच नियमात घ्या, अनलेस हा शब्द नकार व्यक्त करतो. अनलेस सिंगल अवतरण चिन्हामध्ये घ्या. अनलेस हा शब्द नकार व्यक्त करतो. अनलेस सिंगल अवतरण चिन्हामध्ये अनलेस हा शब्द नकार व्यक्त करतो. अनलेस हा शब्द नकार व्यक्त करतो. पुढचा नियम, जर दिलेल्या वाक्यात इफ असेल, तर त्याऐवजी अनलेस लिहून, जर दिलेल्या वाक्यात इफ असेल तर त्याऐवजी अनलेस लिहून, इफ आणि अनलेस सिंगल अवतरण चिन्हामध्ये घ्या. अनलेस लिहून त्या वाक्यामधील नकार काढून टाकावा. 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 पुढचा नियम, अनलेस सह पहिले वाक्य लिहून, अनलेस सह पहिले वाक्य लिहून स्वल्पविराम द्यावे. अनलेस सह पहिले वाक्य लिहून स्वल्पविराम द्यावे. अनलेस सह पहिले वाक्य लिहून स्वल्पविराम द्यावे.
अनलेस सह पहिले वाक्य लिहून स्वल्पविराम द्यावे व त्यानंतर दुसरे उपवाक्य आहे तसेच लिहावे व त्यानंतर दुसरे उपवाक्य आहे तसेच लिहावे व त्यानंतर दुसरे उपवाक्य आहे तसेच लिहावे. पुढचा नियम, जर दिलेल्या वाक्यात अनलेस असेल, जर दिलेल्या वाक्यामध्ये अनलेस असेल, अनलेस सिंगल अवतरणचे नाम अनलेस असेल, तर त्याऐवजी इफ लिहून, ते वाक्य नकारार्थी बनवावे. इफ लिहून ते वाक्य नकारार्थी बनवावे. इफ लिहून ते वाक्य नकारार्थी बनवावे. पूर्णविराम. पुढचा नियम, इफ सह पहिले वाक्य लिहून, इफ सह पहिले वाक्य लिहून स्वल्पविराम द्यावा. इफ सह पहिले उपवाक्य लिहून स्वल्पविराम द्यावा. इफ सह पहिले उपवाक्य लिहून स्वल्पविराम द्यावा. इफ सह पहिले उपवाक्य लिहून स्वल्पविराम द्यावा व त्यापुढे दुसरे उपवाक्य आहे तसेच लिहावे. व त्यापुढे दुसरे उपवाक्य, व त्यापुढे दुसरे उपवाक्य आहे तसेच लिहावे. व त्यापुढे दुसरे उपवाक्य आहे तसेच लिहावे. पूर्णविराम. पुढचा नियम, जर इफ चे वाक्य होकारार्थी असेल, जर इफ चे वाक्य, इफ सिंगल अवतरणचे नाम म्हणजे जर इफ चे वाक्य होकारार्थी असेल, जर इफ चे वाक्य होकारार्थी असेल, तर अनलेस वापरताना, अनलेस सिंगल अवतरण चिन्हामध्ये, तर अनलेस वापरताना पुढील उपवाक्य नकारार्थी बनवावे. तर अनलेस वापरताना पुढील उपवाक्य नकारार्थी बनवावे. पुढील उपवाक्य नकारार्थी बनवावे. पुढील उपवाक्य नकारार्थी बनवावे. पूर्णविराम. बाळांनो, हे सगळे नियम इफच्या जागी अनलेस आणि अनलेसच्या जागी इफ कसे वापरावे हे नियम तुम्हाला दिलेलो आहे. आता या नियमाखाली हे तिन्ही एक्झाम्पल्स घ्या. या नियमांच्या खाली तिन्ही एक्झाम्पल्स लिहून घ्या. पटपट वाक्य लिहा. तिन्ही वाक्य लिहा. ठीक आहे. जर एक्झाम्पल्स झाले असतील तर इकडे लक्ष द्या. आज आपण इफच्या जागी अनलेस आणि अनलेसच्या जागी इफ कसे वापरावे हे पाहिलो. या
धड्यामध्ये अजून काही एक्झाम्पल्स बाळगणं, काही वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपण पुढील लेक्चरला घेऊया, कारण आता वेळ संपत आलेली आहे. काही फक्त 3च एक्झाम्पल्स घेतले, आणखीन काही एक्झाम्पल्स सरावासाठी आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. आता या ठिकाणी थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.